आज यूथ आयकॉन सुजात साहेब आंबेडकर यांचे मी वंचित बहुजन युवा आघाडी व माझ्या बालसैनिक टीमतर्फे स्वागत करतो व माझ्या भाषणाला माझं सरळ बोलतो. माझं भाषण काय नाही. माझ्या जयभीमनगरमध्ये सर्वच लोक म्हणतात जयभीमनगर खराब आहे, खराब आहे, खराब आहे. अरे का खराब आहे? कोणी विचार केला काय? आमच्या तरुणांना काम नाही म्हणून खराब आहे. आमच्या तरुणांना कामगार दिला असता, आमच्या तरुणाला कोणती नोकरी दिली असती तर ते त्या नादाला गेलं नसतं. आणि महत्त्वाचा विषय आहे, जर त्या तरुणाला काम दिलं असतं ते तसं वळण त्याला लागलंच नसतं. त्याला काम नाही म्हणून त्याचं डोकं भूतावन झाले. खाली गोबडी शैतान ते काय म्हणतात ते मन मला येणा गेली ते तसं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा अजून एक आहे की बालसैनिक मी का तयार केले. बालसैनिकाची सुरुवात मी का केली? बालसैनिकाची सुरुवात याचसाठी केली की व्यसनाधीन होऊ नये. आपला लहान लहान मुलगा लय लोकांचा शिकायत येतात, लहान लहान मुलं तुमचे बिघडायलेत. त्यासाठी मी 5 वर्षापासून शिदूभाऊ शेळके यांच्या माध्यमातून मी हे गाडा समोर आणला आहे. आणि मला साहेबापर्यंत पोहोचायलाच 8 वर्ष लागलेत. आणि साहेबापर्यंत पोहोचायला 8 वर्ष लागायलाच पाहिजे. जे माणूस साहेबापर्यंत लगेच वर्षभरात पोहोचते त्याचं काही व्हॅल्यू राहीना हे आम्हाला समजलेलं आहे. 8 वर्ष लागलेत. आणि मी निवांतच बोलणार आहे थोडं. साहेबांचा मला कधीच असा वेळ भेटणार नाही म्हणून माझे काही मुद्दे आहेत ते मुद्दे सांगणार आहे. साहेब, ही बुद्धभूमी परिसर आहे मागे खूप वर्ष झालं. हे बुद्धभूमी परिसर एवढा मोठा आहे. आमचं एवढं मोठं जयभीमनगर आहे, एवढी मोठी जागा असून आम्हाला विहार नाही. आम्हाला विहार आहे तिकडं 4 पत्राचं विहार आहे. आणि इकडं आमचे गौतम बुद्ध कैद झालेले आहेत. जसं काय जेलमध्ये ठेवलेत तसंच आहेत, जेलमध्ये ठेवलेत. त्याला कोणी बघत नाही, काही नाही. येते जयंती सगळे येतात, नेते येतात, इथं उड्या मारतात, सगळं झालं. मला तर त्यांनी वंचितचं काम करण्यापासून रोखलं. सगळ्याला माहिती आहे. साहेब, मी रडलो गेल्या वेळेस. अंजली ते आल्या होत्या, त्याच्या अगोदर मी एक भाषण केलं होतं, माझे तंगडे तोडतो, हे करतो. मग माझी आई रडू लागली. मी माझ्या आईला म्हणलं, आई मी साहेबांसोबत एक दौरा केला आहे म्हणलं. आणि साहेबांनं जसं बाबासाहेबाची आठवण आली म्हणलो मला. आणि साहेब, खरंच तुम्ही फक्त एक ऑमलेटचा तुकडा आणि एक ब्रेड खाल्ला होता. आपण हसनाळ गावाला गेलो होतो, एवढाच खाल्ला होता साहेबांनी. आणि सरळ डायरेक्ट 5 वाजता जेवण केलं होतं. आणि गर 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 फिरू लागले साहेब. सगळ्याला बोलू लागले, सगळ्यांची वाट लागू लागली, सगळ्याला बळ देऊ लागले. एवढं बघितलं. मी माझ्या आईला म्हणलो, आई मी जेव्हा वंचित बहुजन आघाडी जॉईन केली ना, जेव्हा वंचित बहुजन आघाडी 2018ला आली, मी जॉईन केली तेव्हापासूनच मी माझ्या डोक्याला कफन बांधून आलो. तुला 2 पोरं आहेत, मागे म्हणलो होतो तुला एक आहे ना, कसं असला तरी सांभाळायला आहे. पण मी माझं कफन बांधलो आणि मी माझ्या बाळासाहेबासाठी, आंबेडकर घराण्यासाठी मला काम करायचं आहे. मला कोणी रोखणार नाही आणि मी कोणाच्याही बापाला भिणार नाही. कारण का, आई माझ्या मागे आंबेडकर नावाचं वादळ आहे. आई माझ्या मागे आंबेडकर नावाचं वादळ आहे. याच्यानंतर मला कधीच टोकू नको. मी या परिवारासाठी मराय तयार आहे, माराय तयार आहे, सगळं करायला तयार आहे. आणि साहेब, 14 वर्षापासून मी माझ्या जयभीमनगरमध्ये काम करतो. 14 वर्षापासून. मग खूप लहानपणापासून मला समाजकार्याची आवड लागली आणि ते समाजकार्य करत आलो. एका माझ्या मित्राला विचारलं मी की आज काय आहे, आणि त्या दिवशी होती त्यागमूर्ती माता रमाई जयंती. माझा मित्रच मला म्हणला की मलाच माहीत नाही भाऊ. मग मला एवढा संताप आला. मी घरी गेलो, रमाईच्या फोटोला हार घातला आणि तिथूनच एक निश्चय केला की मी पुढच्या वर्षीपासून जयंती काढतो. आणि 2015ला साहेब मी पहिली जयंती काढली. रमाई जयंतीचा बी विषय असा आहे की ही रमाई जयंती मी यासाठी काढली होती आणि सगळं त्याचा DJ लावून नाचण्यासाठी काढली नव्हती. मी लेझिम पथक तयार केलं होतं. आणि लेझिम पथक यासाठी तयार केलं होतं, जे पण पिलेला खालेला व्यक्ती आहे तर त्या लहान लेकरांना बघून त्या डान्स करणार नाही, त्यांना सांभाळणार. हे असं 2-3 वर्ष चाललं, 4 वर्ष चाललं. मग मधात लॉकडाऊन लागलं, तिथं थोडंसं विस्कळीत झालं. पण माझी भूमिका हेच होती की आई रमाई जर नसली असती तर आपण बी नसलो असतो. म्हणून आपल्या आईची बी जयंती
कशी असो घरी घरी साजरी करायला पाहिजे. तर माझा हे ध्येय होता. त्याच्यामुळं मी जयंती काढली आणि साहेब ती महाराष्ट्रभर काढत होते, पण अशी हर्षोल्लासात काढत नव्हते. आणि पुढच्या वर्षीपासून तर अजून खूप जोरात काढेल. सर्वात प्रथम या जयभीमनगरमधून जयंती निघाली, नंतर निघाली कुठे तर आंबेडकर नगरहून निघाली. त्यानंतर सुरुवात झाली सगळीकडे. आणि बालसैनिकाला सर तयार केलो मी, आणि बालसैनिकाला 5 वर्षापासून सांभाळतो. 5 वर्षापासून साहेब आम्ही कोणाचाही 1 रुपयाही न घेता मी स्वतः बॅनरचं काम करतो. मी दिवसभर कार्यकर्ता म्हणून फिरतो आणि रात्री माझं काम कोणाला दिसत नाही. महत्त्वाचा हे मुद्दा आहे, कारण काम कोणाला दिसत नाही, माझं रात्री काम राहते बॅनरचं. म्हणून बॅनरचं काम करून उद्या कोणता इव्हेंट असेल कुठे नेतो, नॅशनलला नेतो त्यांना. आपल्या SP साहेबांना शिवकालीन स्पर्धा ठेवली होती 2 वर्षापूर्वी. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकले. आत्ता 6 गोल्ड मेडल, राज्यस्तरीय स्पर्धेत 6 गोल्ड मेडल जिंकले, 4 सिल्वर जिंकले, 2 ब्राऊन जिंकले. आणि या लहान लेकरांना याचा फायदा समोर होणार आहे. या लहान लेकरांना याचा फायदा समोर होणार आहे. मला हे जे सर्टिफिकेट भेटलेत ते यांना समोर फायदा होणार आहे. कदाचित त्यांच्या आईवडिलांना पण ते कळणार नाही. आणि मी त्यासाठी एक रॅली काढून साहेब सर्वांचं स्वागत केलं. लेकरांचं मीच रॅली काढली स्वतःच, आणि नाचत वाजत गाजत रॅली यांना दाखवली की आपल्या लेकरांना असं कामगिरी केली. साहेब तिथं कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, ठाणे इथून लेकरं आले होते. मायबाप त्यांचे असे मोठ्यापणानं घेऊन आले होते. एका लेकराला 2 म्हणजे एवढा खर्च करून आले होते. आणि आम्ही आमच्या हिमतीने आमच्या आयटोने गेलो आणि तिथं सर्वांना चित करून आलो साहेब. आणि तिथं पण सांगलो की मी वंचित बहुजन आघाडीचा शहर महासचिव आहे, शहर सचिव आहे. तिथं बी जोरात सांगितलं. त्यांनी मला समोरच बसवलं तसं म्हणल्याच्या नंतर. आणि याच्यामध्ये या लाठीकाठी पथकात आमचे विशाल कदम आणि सिद्धूभाऊ शेळके यांचा मला खूप मोलाचा सपोर्ट आहे. आणि सिद्धूभाऊ शेळके हेच आमचे गुरु आहेत, कारण ते शिकवणारे आहेत. आणि मग सर्वांना घेऊन चालणारा मी आहे, सर्व काही बाहेरचं बघणारा मी आहे. आणि महत्त्वाचे सर मुद्दे सांगतो, मी थोडे लिहून ठेवलं सर, सॉरी. आमच्या जयभीमनगरमध्ये सर्वात जास्त मतदान आहे साहेब, सर्वात जास्त. आणि विधानसभा असो लोकसभा असो, तुम्ही आमचा जयभीमनगरचा बूथ चाळा, जयभीमनगरचा वार्डाचा चाळा, सगळ्यात जास्त मतदान कुठून आहे तर जयभीमनगरमधून आहे साहेब. प्रशांत दादाला पण सगळ्यात जास्त मतदान ह्या माझ्या मायबापाने केले. जयभीमनगरमधल्या 2067 मतदान केले. 34 उमेदवार होते. 34 उमेदवारामध्ये 1200-1300 मतदान खपलं. पण प्रशांत दादाला 2000+ मतदान घेऊन देण्याचं कार्य हे आम्ही केले. आणि हे माझी स्वाभिमानी जनता आहे साहेब. काही करेल पण वंचित बहुजन आघाडीला विसरणार नाही. काही करेल, बाळासाहेबाचं नाव घेतलं की याच्या अंगात आग लागती. काही करेल, ही जनता आपल्याला कधीच फिरवणार नाही. आपल्याला 60-70% इथून मतदान भेटते. आता इथून पुढे तर मी म्हणालो साहेब 100% भेटेल. 100% नाही तर नाही, पण 90% 100% भेटेल. हे 90% 100 भेटणार आहे, हे मी कन्फर्म सांगतो. आणि साहेब या वार्डात, या जयभीमनगरमध्ये, या क्रांतिभूमीमध्ये माझा जन्म झाला आहे. या क्रांतिभूमीमध्ये मी वाढलो आणि याच मायबापाच्या सपोर्टावर उड्या मारलो. त्यानंतर मला शक्ती मिळाली ती आंबेडकर घराण्याची. आणि सर्वात मोठी शक्ती कोणती आहे तर ती बाळासाहेबाचीच आहे. म्हणून त्याच्यामुळं मी कोणालाच भिना साहेब. कोणत्या आंदोलनात जातो, कोणत्या आंदोलनात थांबतो. फारुख सरांना माहीत आहे, प्रशांतदादांना माहीत आहे, शिवाभाऊला माहीत आहे, खुरे सरांना माहीत आहे, आकाश भाऊला माहीत आहे, आतिश भाऊला माहीत आहे, राहुल भाऊ सोनसळेला माहीत आहे. मी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आणि कोणत्याही परिस्थितीत कुठे कितीही काम असेल तर मी त्या आंदोलनाला राहतोच. आणि आपलं नांदेडमध्ये एक सिस्टीम केली मी बॅनरवाला वंचितवाला म्हणतात मला. मी बॅनरवाला हो पण मला वंचितवाला म्हणतात. अरे भाई कुलदीप भाई के, अरे वंचित के बॅनर लग गए, वंचितचे बॅनर म्हणले की रातोरात नांदेड सजते. वंचितचे बॅनर म्हणले की रातोरात नांदेड सजते. आणि त्यानंतर मी दुसरा मुद्दा सांगतो साहेब. मला जर पक्षानं उमेदवारी दिली, तर मी निवडून येईन हे 100% सांगतो. आणि सगळ्यात पहिलं शहीद गौतम वाघमारे यांचं स्मारक बांधेन सगळ्यात पहिलं. आणि जरी मी कुठंतरी काहीतरी कमी पडलो, नाही दिली, तरी मी पक्षाचं तसंच काम करतो, तसाच जोर लावून करेन आणि तसाच इथला रिझल्ट साहेबाला दाखवीन मी. आणि आता मी एक बोललो होतो दारूचा विषय, हे विषय बाहेरचे लोक करतात. आणि माझे जेवढे बंधू आहेत जे वाया गेले लोक म्हणतात,
त्या माझ्या 100 भावांना मी सगळ्यात पहिलं स्टँड करेन, त्यांना कुठं तर लावेन. आणि माझी हे माझं स्वप्न आहे. आणि दुसरं एक स्वप्न माझं हे आहे की बुद्धभूमी परिसर मला हे असं एक धम्म परिषद भरेल तसं करायचं आहे. आणि तिथं राहणाऱ्या गोरगरिबावर मला पाय देऊन करायचं नाही. मी जो काहीतरी बनल तर त्यांना मी स्वतः काहीतरी करून घरकुलची योजना घेऊन काय करून, जसे लोक करतात बोलतात इकडं तिकडं घर देतात, मी त्यांना घरं देऊन या बुद्धभूमीचा प्रश्न सोडेल. दुसरा, आणि मुलांच्या विकासासाठी मी कधी पण भूमिका घेत आलो, घेतो आणि घेत राहीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या जयभीम नगरमध्ये अभ्यासिकेचं स्वप्नच आहे साहेब. मी माझ्या घरी 15,000चे पुस्तक होते. भिकू निवासमध्ये समता सैनिक दलाच्या लहान लहान आपल्या बालकायला दिले. म्हणलो त्यांना आपण कोणाला मागू नये, मागलं तर साहेब झुकावं लागते. म्हणून मी कोणालाच 1 रुपया मागलं तर झुकावं लागते. माझ्या घरचे 15,000चे पुस्तक आणून मी या बालसैनिकाला दिले. त्यांना म्हणलो याच्यावर तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला काय करायचं करा, काही लागलं कमी लागलं तर कधी म्हणतो मी आहे. आणि कुठेही त्यांना मी कमी पडू देणार नाही आणि समोर बी कमी पडू देणार नाही. युवकांसाठी मी मार्गदर्शन केंद्र खोलणार. युवकांसाठी मी काही जर मी झालो तर युवकांसाठी मार्गदर्शन केंद्र खोलणार. आणि त्यानंतर एक मोठंसं वाचनालय या जयभीम नगरमध्ये खोलणार. जेवढ्या लोकांना बाहेर जाऊन वाचावं लागते ना, मला खूप जणांचा अनुभव आला. मी त्यांच्यासोबत गेलो, या इथल्या विजयनगरच्या वाचनालयाला जाऊन वाचतात. तर ते वाचनालय स्वतःच मी तयार करणार आहे. माझी संस्था झाली माता रमाई सेवाभावी सामाजिक संस्था, त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे साहेब. ती माझी संस्था रजिस्टर्ड झाली, मला सर्टिफिकेट बी मिळालं आणि याच महिन्यात मिळालं साहेब. तर त्या माध्यमातून मी ते खोलणार. आणि संस्थेच्या माध्यमातून खूप काय करणार आहे मी. आणि आमच्या बालसैनिकाचा विषय एक होता साहेब की त्यांना तुम्हाला काठी वगैरे फिरून दाखवायची होती. आता मला वाटायले की नाराज होऊ नका की त्यांना जमणार नाही, कारण गच्च भरलेलं आहे सगळं. आपण साहेबाला वाटलं असतं दाखवूया, कारण मेडल लिहून आलेल्यांसोबत साहेब फक्त तुम्ही जाते वेळेस आम्हाला एक त्यांच्यासोबत फोटो पाहिजे, बस मी एवढी विनंती करतो. आणि माझ्या सर्व भावांना, सर्व ताईंना, सर्व बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की येत्या निवडणुकीत जसं 2024च्या निवडणुकीत आपण लढलो, सगळ्याला हो हो म्हणलो आणि करायचं ते केलो. मायबापांनो, आपल्याला हेच चान्स आहे. मी आताही सांगायलो हेच चान्स आहे. याच्यानंतर हे चान्स मिळणार नाही, याच्यानंतर काहीच होणार नाही. गळ्यात मडकं येणार आहे, कमरेला झाडू येणार आहे. आणि हे काढायला आपल्यासोबत आता सध्या तरी बाळासाहेब आंबेडकर आहेत, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर होते. आणि जर तशी परिस्थिती आली तर आपले साहेब बी काय करू शकणार नाहीत. पण हे तुमच्याच हातात आहे. जर या निवडणुकीत सगळ्याला जिंकून आणलं तर हे मुलूक मैदानी तोप सगळ्याची वाट लावती. औरंगाबादला मी गेलो होतो साहेबांचा, औरंगाबादला मी गेलो होतो RSS वर. या RSS वर फक्त एकच मोर्चा निघाला होता, एकच, आणि ते बी युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकरांनी काढला. त्या RSS वाल्याची चड्डी गेली चड्डी. त्या RSS वाल्याला दाखवून दिलं, त्याची फाटली. ते निघणार गेले ते बाहेर. साहेबांनी त्यांना 3 गिफ्ट दिलते, ते 3 गिफ्टही घेतले नाही त्यांनी. एक तिरंगा भारताचा, दुसरं भारतीय संविधान, आणि एक जी काय ते अंमलबजावणी नोटीस होती ते घेतलं नाही. तर ते भिवूनच घेतलं नाही. आणि साहेबांना भिवून 7 ते 8 हजार पोलीसवाले तिथं ठेवले. 7 ते 8 हजार, एवढी भीती आहे साहेबांची. म्हणून म्हणालो तुम्हाला विनंती करायलो बार बार साहेब बार येणार नाहीत, साहेब जयभीमनगरला बार येणार नाहीत. म्हणून विनंती करायलो, येत्या निवडणुकीला कोणी असो, मी असो, कोणी पण असो, त्याला निवडून देण्याची जिम्मेदारी आपली राहील. आणि या महापालिकेवर झेंडा आपलाच राहील, या महापालिकेवर झेंडा आपलाच राहील. आणि या क्रांतिभूमीमध्ये मी जन्म घेतला आहे साहेब. फक्त माझा विचार व्हावा, मी एवढंच म्हणतो. आणि मी पक्षाची भूमिका जे बी असेल ते खरंच आज शपथ घेतो, खरंच मी मान्य करतो. काही पण भूमिका असेल मी ती भूमिका घेऊन ठाम असेल, लढाई असेल, जे काय असेल मी ते ठामपणे सांगतो. मी एवढं बोलतो आणि थांबतो.
जय भीम जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, सुजात दादा आंबेडकरांचा, आदरणीय अंजलीताई आंबेडकरांचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा. जय भीम जय भीम. आपलं अमूल्य मार्गदर्शन व आपला अनुभव व आपलं म्हणणं आपण सुजात साहेबापुढे मांडलं. आम्ही सुद्धा कुलदीप भाऊला आमच्या लहानपणापासून पाहता एकदम तळमळीचा, तनमनाचा आणि पूर्ण ताकदीनं काम करतो या जेबीम नगरमध्ये. इथं म्हणजे नगरसेवक म्हणजे एक प्रकारचा गुंडा म्हणूनच वावरतो, त्याची अशी एवढी दादागिरी आहे. आणि अशा दादागिरीच्या वातावरणामध्ये एक छोटीशी ठिंकी म्हणून कुलदीप भाऊ या परिसरामध्ये वावरतो. आणि आपला वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा एकदम निखाऱ्याने आणि एकदम ताकदीने तो फडकवण्याचं काम करतो, कोणाच्या भिवाला न जुमानता. ज्यांच्या एका हाकीमुळे भारतातल्या कानाकोपऱ्यातले सर्व RSS घाबरले होते, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कारण सर्व प्रमुख पाहुण्याने असं म्हणलं की जास्तीत जास्त वेळ सुजात दादाला दिला पाहिजे. दादासाठी 2 ओळी म्हणतो आणि दादाला भाषणासाठी आमंत्रित करतो की वाऱ्याला जरा सांगा हळूचे वस्तीत आमच्या, की वाऱ्याला जरा सांगा हळूचे वस्तीत आमच्या, कालच आमच्या ह्या झोपड्यांनी वादळ नमवलं आहे. आणि मदमस्त अवस्थेमध्ये माजलेल्या RSSला कालच आमच्या सुजातदादांनी पायदळी तोडवलेला आहे. मी सुजातदादा आंबेडकर यांना सन्मानपूर्वक सभेला संबोधित करण्यासाठी निमंत्रित करतो. इथे उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर, खास करून एक नाव घेतो ज्यांनी ही सभा आपल्या सर्वांसाठी आयोजित केली, असे आपल्या सर्वांचे जय भीम नगर मधलेच कुलदीप दादा. इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, चालू करताना आता कुलदीप दादांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. स्टेजवरती गर्दी कमी करा, नाहीतर खाली चला सगळे. सुरू करू का? आताच कुलदीप दादांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि मी तिथपासून सुरुवात करतो. त्यांनी म्हटलं की जय भीम नगरला चुकीची नावं पडतात. आता नक्की जय भीम नगरला चुकीची नावं का पडतात ह्याचा आपल्याला एक थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे. पहिलं कारण असं की जय भीम नगर मधल्या लोकांच्या गरजा ह्या पुरे केलेल्या नाहीयेत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या मूलभूत गरजा काय असतात? जास्त काही नसतात. आपल्या सोप्या सोप्या गरजा असतात की वस्तीत यायला चांगला रस्ता पाहिजे, हो की नाही? रस्तीमधले सगळे नाले हे ढकले पाहिजेत आणि चांगल्या दर्जाचे नाली पाहिजेत, बरोबर? प्रत्येकाच्या घराला एक नळ पाहिजे आणि त्या नळाला स्वच्छ पिण्याचं 24 तास पाणी पाहिजे, बरोबर? आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घराला विजेचं कनेक्शन पाहिजे आणि 24 तास वीज पाहिजे. हे सोडून आपण काय अजून मागतो का या सरकारकडे? नाही. आणि आता मला सांगा, यातल्या कोणत्याही गोष्ट ही सरकार पुण्यामध्ये यशस्वी राहिली आहे का? नाही. आणि आता करायचं काय या सरकारचं? तर खाली डोकं वर पाय. कारण आपण मुद्दा समजून घ्या. आपल्याला साठी माहितीये की दलित वस्तीच्या विकासासाठी किती निधी येतो?
60 करोड. किती येतो? 60 करोड बघितलेत? हात वर करून दाखवा, किती लोकांनी 60 करोड बघितलेत? कोणी चुकून माकून अशोक चव्हाणांच्या घरी गेले असेल तर त्यांनीच 60 करोड बघितली असेल अशी परिस्थिती. बाकी कोणी 60 करोड. आपण परिस्थिती समजून घ्या की हा 60 करोड आपल्यासाठी जाहीर होतात, कागदपत्र लिहिलं जातं, वरनं तो फंड रिलीज पण होतो. पण आपल्याकडे याच्या आधी ते 60 करोड आपल्या वस्तीत पोचायच्या आधी थोडे पैसे आमदार खिशात टाकतो, थोडे पैसे खासदार खिशात टाकतो, बाकीचे पैसे नगरसेवक खिशात टाकतात आणि त्याच्याहून काय उरलं तर आता शासनाने नेमलेले प्रशासक खिशात टाकतात. ही परिस्थिती. आणि म्हणून इथे मूलभूत गरजा लोकांच्या पुरवल्या जात नाहीत. आपल्या वस्तीमध्ये साफ स्वच्छता होत नाही, आपल्या वस्तीमध्ये नीट स्वच्छ पिण्याचं पाणी येत नाही, आपल्या वस्तीमध्ये नाल्यांची स्वच्छता होत नाही आणि आपल्या वस्तीमध्ये नीट प्रमाणामध्ये वीज येत नाही. म्हणून ह्या जयभीम नगरचं नाव खराब केलंय. आता तुम्ही मला सांगा, या जयभीम नगरचं नाव खराब करणारे लोक हे इकडे राहणारी लोक आहेत का सरकारमधली बसणारी लोक आहेत? सरकारमधली बसणारी लोक आहेत. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या वस्तीला खराब करणारे, आपल्या वस्तीला मागास ठेवणारे आणि आपल्या वस्तीचा विकास थांबवणारे लोक हे सरकारमध्ये बसलेली आहेत. आणि आता कोणत्याही परिस्थितीत ह्यांचा माज, ह्यांची मगरुरी उतरून त्यांना सत्तेमधनं खाली आणायचं आहे आणि आपले हक्काची लोक त्या सत्तेमध्ये बसवायचे. आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांसमोर मांडतो की जयभीम नगरचं नाव खराब का झालंय. जयभीम नगरचं नाव ह्या प्रस्थापितांनी खराब केलंय कारण एक, त्यांना माहिती आहे इकडनं त्यांना घंट्यानी पण मदत मिळत नाहीत, आणि दुसरं ते ह्याच्यामुळे की त्यांना माहिती आहे की जयभीम नगरची लोक ही दबत नाहीत. म्हणून ज्या लोकांना विकत घेता नाही येत आणि ज्या लोकांना दाबता नाही येत त्या लोकांना बदनाम करा, ही इकडच्या प्रस्थापितांची जुनी स्ट्रॅटेजी आहे, जुनं षडयंत्र आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट सांगतो की जयभीम नगरचं नाव ह्या साल्यांनी किती खराब करू देत, पण ज्या वस्तीमधनं आपल्या सर्वांसारखे निष्ठावान कार्यकर्ते, ज्या वस्तीमधनं आपल्या सर्वांसारखं प्रेम करणारे, माया करणाऱ्या आपल्या मायमाऊली, आणि ज्या वस्तीमधनं इकडच्या प्रस्थापितांना टक्कर देणारे असे खंदे कार्यकर्ते आणि कुलदीप दादांसारखे एकनिष्ठ कार्यकर्ते येतात, त्या वस्तीला घंटा कोण कसं बदनाम करणार आहे? यांना काही करू द्या. आपल्याला माहिती आहे इकडची लोक कोण आहेत, काय आहेत आणि जर ठरवलं तर काय करू शकतात. पण मित्रांनो, एका बाजूला आपण हे समजून घेत असताना मी परत माझ्या पहिल्या मुद्द्यांकडे येतोय, ते म्हणजे आपल्या वस्तीतल्या मूलभूत गरजा. आणि जर आपल्याला आपल्या वस्तीतल्या मूलभूत गरजा ह्याच्यावरती काहीतरी करायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय, तो उपाय म्हणजे काय? वंचित बहुजन आघाडी. सोपा विषय. पैसे खाणाऱ्यांना, चोरांना, दलिंदरांना, गद्दारांना, हरामखोरांना सत्तेच्या बाहेर उपटा, जमिनीवरती आपटा आणि आपल्या हक्काचे नगरसेवक बसवा. मी तुम्हा सर्वांना एवढं आश्वासन देतो की जर प्रभाग क्रमांक 7 मध्ये चारीच्या चारी आपल्या हक्काचे नगरसेवक बसले तर त्या 60 कोटीच्या दलित वस्तीच्या निधीमधनं एक पैसा पण या चोरांना चोरू नाही देणार, हे आपल्या सर्वांना सांग. त्याचबरोबर आपल्याच वस्तीचे रस्ते, आपल्याच वस्तीच्या नाल्या, आपल्याच वस्तीमध्ये पिण्याचं पाणी, आपल्याच वस्तीमध्ये वीज, याचा 24 तास पुरवठा इकडे वंचित बहुजन आघाडीचे कॉर्पोरेटर करतील. आणि एवढंच नाही तर आपल्या वस्तीमध्ये एक गौतम बुद्ध विहार सुद्धा चालू करून देण्याचं काम इकडची लोक करतील. आणि मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, पण जाताना एकच मुद्दा बोलतो की इकडे स्टेजवरचा जो प्रत्येक माणूस दिसतोय तुम्हाला, हा एक योद्धा आहे, हा लढवई आहे.
ते आपल्या कुलदीप दादांपासून सुरू होऊन आपल्या विधानसभेच्या उमेदवार प्रशांतदादा इंगोलेंपर्यंत जाऊ देत, आपल्या स्टेजवरचा प्रत्येक माणूस लढणारा माणूस आहे. समोरचा 4 मारत असेल तर हे 10 मारून येणारे परत लोक. आणि कोणताही मुद्दा असो हे लढत राहतील. जेव्हा पाणी आलं, खूप मोठं नुकसान केलं पुराने, हीच लोक आपल्या सर्वांसाठी लढली होती. जेव्हा आरक्षणामध्ये गदा होती, हीच लोक आपल्या सर्वांसाठी लढली होती. महाबोधी बुद्धविहार मुक्त करण्यासाठी हीच लोक लढली होती. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा हीच लोक लढली होती. आणि RSSच्या छातड्यावरती औरंगाबादवरती जेव्हा मोर्चा काढला तेव्हा हीच लोक माझ्याबरोबर तिकडे लढायला उभी होती. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती म्हणतो की ही लोक आपल्यासाठी लढत राहतात. पण आता ही लोक बरेच वेळ रस्त्यावरची लढाई लढली. आता आपण सर्वांनी ह्यांना एक संधी द्या आणि यांना आपल्यासाठी सभागृहातली लढाई लढवू द्या, एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. कारण आपल्याला सर्वांना पटतं की नाही ही लोक भांडतात, ही लोक आपल्यासाठी उभी राहतात. एक आवाज दिला तर धावत पळत मदतीला येतात. कोणतं संकट आलं तर तुमच्या मागे उभे राहतात. आणि ही लोक सत्तेत आहेत का? आता विचार करा, जर तुम्हीच या लोकांना सत्तेत ठेवलं तर काय रान पेटवतील ह्याचा नुसता विचार करा तुम्ही लोक. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की एकदा तुमच्या सर्वांची सत्तेमध्ये जाऊन सेवा करायची, एकदा तुमच्या सर्वांची सत्तेमध्ये जाऊन लढायची आम्हाला संधी द्या. आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4च्या 4 कॉर्पोरेटर हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणा आणि आपणच सर्व एकत्र येऊ. आपल्या वस्तीचा विकास आपणच सर्व आपल्या हाताने करू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.